नमस्कार. साप्ताहिक राशी भविष्य 15 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या भागात आपणा सर्वांचे स्वागत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 15 सप्टेंबर 2024 ते 22 सप्टेंबर 2024 राशी भविष्य मेष ते मीन या 12 राशींचे भविष्य काय दर्शविते ते आता आपण बघूया. साप्ताहिक राशी भविष्याची गणना मनुष्यासाठी सप्ताह सर्वात लहान आणि महत्त्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल. जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क होऊन जातील की या 7 दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही. चला तर आता आपण साप्ताहिक राशी भविष्याला सुरुवात करूया. मेष ही राशीचक्राच्या 12 राशींपैकी पहिली रास. मेष राशीवर मंगळ ग्रहाची मालकी ही अग्नितत्वाची रास आहे. मेंढासारखा राशीस्वामी मंगळ, अग्नितत्व, उग्र स्वभाव असे गुणधर्म मेष राशीच्या लोकांमध्ये दिसून येते. सध्या आपण भले आणि आपले काम भले हे सूत्र लक्षात ठेवावे लागेल. कोणतेही काम करताना आळस करून चालणार नाही. काय करावे, काय करू नये हे काही सुचणार नाही. चंचल वृत्ती राहील. दिनांक 18 आणि 19 या 2 दिवसात कोणतेही महत्त्वाचे काम करू नका. एखादे काम कमी करा, पण नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. पौर्णिमा कालावधी चांगला असेल, बाकी दिवसही चांगले असतील. व्यवसायातून उत्पन्न चांगले मिळेल. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. वायफळ खर्च टाळा. समाज माध्यमांचा वापर करताना दूरदृष्टीपणा ठेवा. मित्रमैत्रिणींशी मनमोकळेपणाने बोलल्यामुळे हलके वाटेल. संतती सौख्य लाभेल. घरगुती वातावरण चांगले राहील. आध्यात्मिक गोष्टीत गुंतून राहाल. प्रकृती स्वास्थ्य जपा. वृषभ राशी. वृषभ ही राशीचक्राच्या 12 राशींपैकी दुसरी रास. वृषभ ही रास चंद्राची आहे. वृषभ राशीवर शुक्र ग्रहाची देखील मालकी आहे. ही रास कष्टाळूपणा, सोशिकपणा, सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण दर्शविते. दिनांक 20-21 हे 2 दिवस चिंता वाढवणारे आहेत. या दिवसात स्वतःसाठी वेळ देता येणार नाही. त्यामुळे चिडचिड होऊ शकते. पण या दिवसात विश्रांती घेणे गरजेचे राहील. कोणतेही व्यवहार करताना घाई करू नका. त्यामुळे नुकसान होणार नाही. बाकी दिवसांच्या कालावधीत शुभ ग्रहांचे संकेत उत्तम मिळतील. कोणत्याही प्रकारचा संघर्ष जाणवणार नाही. आपण म्हणाल ती पूर्व दिशा असेल. कामाला गती येणार आहे. अनेक माध्यमातून यश मिळेल. पौर्णिमा कालावधी उत्तम असेल. व्यवसायात खरेदी विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतील. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील. आर्थिकदृष्ट्या व्यवहार पूर्ण होतील. सार्वजनिक ठिकाणी वेळ द्यावा लागेल. घरगुती वातावरण चांगले राहील. आरोग्य देखील चांगले राहील. मिथुन राशी. मिथुन ही राशीचक्रातील तिसरी रास. या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासू वृत्ती, तरल बुद्धी, हास्य विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरणशक्ती या लोकांमध्ये आढळून येते. दिनांक 15 म्हणजे आजचा दिवस सोडला तर एकच दिवस सोडला तर बाकी दिवसाच्या कालावधीत चंद्रग्रहाचे भ्रमण भाग्यस्थानातून लाभस्थानाकडे होत आहे. सप्ताहात दिवस चांगले असतील. चांगले दिवस म्हणजे आता चिंता करण्याचे कारण नाही. या दिवसात चांगल्या कामाचा श्री गणेशा होईल. इतरांकडून आतापर्यंत जी तुम्हाला अपेक्षा होती आणि ती पूर्ण होत नव्हती, ती आता पूर्ण होईल. काम वेळेत पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा आनंद वाटेल. व्यवसायातील परिस्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली राहील. नोकरदार वर्गाला कामाचे स्वरूप कळल्यामुळे काम करणे सोपे जाईल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात यश मिळेल. नवीन ओळखीचा फायदा होईल. नातेवाईकांच्या शुभेच्छा पाठीशी राहतील. भावंडांची साथ मिळेल. आरोग्य चांगले राहील. कर्क ही राशीचक्रातील चौथी रास. या राशीत अध्ययनप्रिय, जलप्रिय, भावुक, कुशल, प्रबंधक, कल्पनाशील, योजना आखणारा, वफादार असे गुणधर्म या राशीतील लोकांमध्ये आढळून येतं. दिनांक 16-17 या 2 दिवसात कोणतेही काम करताना तडजोड स्वीकारा. स्वतःच्या इच्छा, अपेक्षा मर्यादित ठेवा. एखादी गोष्ट म्हणण्यापेक्षा काही गोष्ट पटणारच नाहीत म्हणून वादविवाद करणे योग्य राहणार नाही. न पटणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे. तरच पुढील घडी सुरळीत
चालू राहील. अन्यथा चांगल्या दिवसांमध्ये सुद्धा दिवस चांगले आहेत, असे वाटणार नाही. त्यामुळे सावरणे गरजेचे राहील. पौर्णिमा कालावधीत सतर्कता बाळगा. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायातील आवक वाढेल. नोकरदार वर्गांची कामाचे नियोजन पक्के असेल. आर्थिकदृष्ट्या सक्षम बनाल. राजकीय क्षेत्राच्या महत्त्वाच्या घडामोडी होतील. नातेवाईकांशी जेवढ्यास तेवढा संवाद ठेवा. भावंडाशी मतभेद होणार नाही याची काळजी घ्या. आहार सांभाळा. सिंह ही 5वी रास. या राशीत प्रबळ पराक्रमी, महत्वाकांक्षी, अधिकारप्रियता, मोकळ्या मनाचा, उदार असे गुणधर्म सिंह राशीतील लोकांमध्ये आढळून येते. षष्ठ स्थानातून अष्टम स्थानाकडे चंद्राचे भ्रमण होत आहे. हे भ्रमण म्हणजे दुधात मिठाचा खडा. प्रत्येक गोष्टीत माझेच खरे करून चालणार नाही. सध्या आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात ठेवा. एखादे काम मनासारखे झाले नाही म्हणून वाईट वाटून घेऊ नका. सध्या उशीर होणारे ग्रहमान आहे. शिवाय अडथळाही येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियोजन करून काम करा म्हणजे त्रास होणार नाही. प्रत्येक गोष्टीत तडजोड स्वीकारावी लागेल. पौर्णिमा कालावधी ठीक राहील. व्यवसायात जे चालले आहे ते योग्य आहे असे समजून पुढे चला. नोकरदार वर्गाने कामात पूर्णपणे लक्ष द्या. आर्थिकदृष्ट्या उधारीचे व्यवहार करणे टाळा. राजकीय क्षेत्रात हस्तक्षेप करू नका. नातेवाईकांशी संवाद साधाल. मानसिक स्वास्थ्य जपा. प्रकृतीची काळजी घ्या. कन्या रास ही 6वी रास. ही रास बुधाच्या चा अंमल आहे या राशीवर. ही पृथ्वी तत्वाची रास असून विवेक आणि स्नेहाचे प्रतीक आहे. या राशीची व्यक्ती दुहेरी स्वभावाची असते. या राशीत दोहरे व्यक्तिमत्व, विद्वान, आलोचक, लेख, निरंतर क्रियाशीलता, व्यावहारिक ज्ञान असे गुणधर्म कन्या राशीतील लोकांमध्ये आढळून येतं. दिनांक 16, 17, 20, 21 अशा या 4 दिवसात संयम ठेवावा लागेल. कारण या दिवसात अशा काही गोष्टी समोर येतील, त्या तुम्हाला पटणाऱ्या नसतील. त्यामुळे तुम्ही तुमची प्रतिक्रिया पटकन देऊ नका. वाद निर्माण होतील. प्रतिक्रिया देणे टाळा. सध्या आपल्याला शांत बसायचे आहे, हे लक्षात ठेवा. तुमचे मत योग्य जरी असले, तरी ते इतरांना पटेल असे नाही. धरसोड वृत्तीमुळे काय निर्णय घ्यावे हे सुचणार नाही. अशा वेळी निर्णय पुढे ढकललेले चांगले. पौर्णिमा कालावधीत वादविवाद टाळा. व्यवसायात गुंतवणूक करणे टाळा. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत हस्तक्षेप करू नये. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने करा. जोडीदाराच्या सल्ल्याने पुढे जा म्हणजे नुकसान होणार नाही. प्रकृतीच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळा. तुळा राशी यावर शुक्र ग्रहाचा अंमल आहे. तूळ रास कुंडलीमध्ये 7 आकड्याने दर्शवितात. ही वायू तत्व असलेली रास आहे. चित्रा नक्षत्राचा 3रा व 4था चरण, स्वातीचे 4ही चरण व विशाखाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही राशी बनते. या राशीत खोजी, अन्वेषक, मास्टरमाइंड, आत्मविश्वासी, आकर्षण, वाणी असे तुळा राशीतील लोकांमध्ये गुणधर्म आढळून येतात. दिनांक 18, 19 हे 2 दिवस फारसे अनुकूल नाहीत आणि अशाच वेळी काही प्रस्ताव येतात. हे प्रस्ताव तुम्हाला स्वीकारासे वाटतात. तुम्ही मागचा पुढचा विचार न करता ते स्वीकारता आणि नुकसान करून घेता. असे हे 2 दिवस आहेत. त्यामुळे या 2 दिवसात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. घेताना विचार करा. तुमच्याकडे किती जरी हुशारी असली तरी या दिवसात ती उपयोगाची राहणार नाही. कारण भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घ्यावेसे वाटतात. तेव्हा थोडा धीर धरा. पौर्णिमा कालावधी उत्तम राहील. बाकी दिवस चांगले असतील. व्यवसायात अनोळख्या व्यक्तीशी व्यवहार करताना जपून राहा. नोकरदार वर्गाला वरिष्ठाचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. आर्थिक व्यवहार चोख ठेवा. घरगुती वातावरण चांगलेले असेल. प्रकृतीला जपणे गरजेचे आहे. वृश्चिक राशी ही राशी चक्रातील 8वी रास. या राशीत चा स्वामी मंगळ आहे. या राशीत कायदा, जाणकार, गणक, समीक्षक, बुद्धिमान, निडर, प्रकृतीप्रेमी असे गुणधर्म वृश्चिक राशीतील लोकांमध्ये आढळतात. इतरांमध्ये दोष शोधण्याची सवय वृश्चिक राशीतील लोकांमध्ये आढळून येते. दिनांक 20-21 हे 2 दिवस चांगले कसे जातील ते पहा. कारण या दिवसात तुम्हाला एखादी गोष्ट बोलायची नाही. पण परिस्थिती अशी निर्माण होईल की तुम्हाला ती गोष्ट बोलायलाच लागेल. असे स्पष्ट बोलल्यामुळे समोरच्याला तुमचा राग येणार आणि वादाची परिस्थिती निर्माण होणार. पण स्वतःवरती नियंत्रण ठेवा. सध्या हे 2 दिवस चांगले नसल्यामुळे या दिवसात काही बोलायला जाऊ नका. शांत राहा. वेळेचे भान ठेवा. पौर्णिमा कालावधी ठीक राहील. बाकी दिवस उत्तम असतील. व्यवसायात चढ-उतार जाणवेल. नोकरदारांना वर्गाला वरिष्ठांच्या मर्जीने काम करावे लागेल. आर्थिकदृष्ट्या बचत करणे योग्य राहील. घरच्यांशी संवाद जपून करा. संततीची काळजी घ्या. स्वतःचे आरोग्यही जपा. महिलांनी देवाण-घेवाण टाळा. धनुराशी
या राशीत गुणग्राही प्रवृत्ती, अध्ययनप्रियता, सकारात्मक तथ्य, बुद्धिवादी तर्क, लक्ष्य प्राप्तीसाठी तत्पर, आशावादी, परोपकारी वृत्ती, दिलदारपणा, न्यायीपणा, उदारपणा, समाजसेवा करण्याची वृत्ती असल्याचे दिसून येते. सध्या सप्ताहात सर्व दिवस चांगले आहेत. पौर्णिमा कालावधी शेजाऱ्यांशी जेवढ्यास तेवढे राहा. चांगले दिवस म्हणजे कामातील अडथळा कमी, एखाद्या वेळी ठरवून सुद्धा काम वेळेत होत नाही. सध्या मात्र ध्यानी मनी नसताना सुद्धा कामे वेळेत होऊ शकतात. त्यामुळे तुमचा कामातील उत्साह वाढेल. कोणत्याही गोष्टीत आळस वाटणार नाही. दिवस चांगले असतात. त्यावेळी तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे भान राहत नाही. तुम्हाला ज्या गोष्टींची आवड आहे, असेच कार्य तुम्ही करा. व्यवसायातून उत्पन्न चांगले मिळेल. नोकरदार वर्गाला नवीन कामाची जबाबदारी मिळेल. आर्थिक ताण कमी होईल. समाजसेवेची आवड राहील. संततीचे आरोग्य चांगले राहील. कौटुंबिक सौख्य मिळेल. मानसिक तणाव कमी होईल. प्रकृती उत्तम राहील. मकर राशी, वृषभ आणि कन्या यांच्या बरोबरीने मकर ही 3 पृथ्वीपैकी चिन्हांपैकी एक आहे. मकर राशीवर शनीचे ग्रहाचे राज्य आहे आणि त्याचे विरुद्ध चक्र कर्क आहे. या राशीत परोपकारी, प्रशासक, जमिनीवर चालणारे, कठोर परिश्रमी असे गुणधर्म या राशीतील लोकांमध्ये आढळून येतात. या सप्ताहात असा कोणताच दिवस नाही की तो दिवस अनुकूल नसेल. सध्या सप्ताहात सर्वच दिवस चांगले आहेत. मनोबल वाढेल. चांगल्या दिवसांमध्ये वेळ वाया न घालवता महत्त्वाची कामे करून घ्या. कारण ज्यावेळी वेळ चांगली नसते, त्यावेळी तुम्ही ही कामे करायला जाता आणि अडथळा निर्माण होतो. त्यामुळे तुमची मानसिकता बिघडते. सध्या सर्व गोष्टी चांगल्या असताना हातावर हात ठेवून बसणे आगामी काळासाठी तोट्याचे असेल. कामाला लागा, प्रश्न मार्गी लागतील. पौर्णिमा कालावधीत लाभ होईल. व्यवसायातील संघर्षदायक वातावरण कमी होईल. नोकरदार वर्गाला नवीन नोकरीचे प्रस्ताव येतील. कुटुंबाशी एकनिष्ठ राहा. आर्थिक परिस्थिती उत्तम असेल. कोणतेही काम करताना कुटुंबाला विश्वासात घ्या. आरोग्य चांगले राहील. महिलांसाठी यशस्वी वाटचाल आहे. कुंभ राशी. स्वभाव या व्यक्ती बुद्धी प्रामाण्यवादी असतात. ज्योतिषशास्त्रीय मतानुसार ही बौद्धिक तत्त्वाची रास आहे. त्यांना प्रिय बोललेले आवडते, अप्रिय बोलणे सहन होत नाही. या राशीत योगी, तपस्वी, सत्यखोजी, संवेदनशील, कुटुंबप्रेमी, समाजप्रिय असे गुणधर्म कुंभ राशीच्या लोकांमध्ये आढळतात. दिनांक 15 रोजीचा दिवस अनुकूल नाही. बाकी दिवसांचा कालावधी उत्तम राहील. पौर्णिमा तुमच्या राशीतूनच होत आहे. काही कामामध्ये प्रयत्न करूनही काम मार्गी लागत नव्हते. सध्या काम मार्गी लागेल. स्वतःच्या कामाची जबाबदारी इतरांवर सोपवण्याची वेळ येणार नाही. स्वतःचे अस्तित्व स्वतः निर्माण कराल. इतरांचे मार्गदर्शन मिळेल. गोष्टी जमेच्या ठरतील. शुभ गोष्टींची सुरुवात होईल. ज्या गोष्टींची आवड आहे त्यात रममाण व्हाल. व्यवसायात कर्ज काढून जी गुंतवणूक केली होती, त्यातून नफ्याचे प्रमाण चांगले राहील. शासकीय नोकरदार वर्गाला सुविधांचा उपयोग घेता येईल. आर्थिक मदत मिळेल. नातेवाईकांशी कार्यक्रमानिमित्त भेटीगाठी होतील. भावंडांशी संवाद साधाल. शेजाऱ्यांना मदत कराल. जोडीदाराची साथ मिळेल. आरोग्य उत्तम राहील. महिलांसाठी कामाचा दर्जा सुधारेल. मीन राशी. मीन राशी ही 12वी रास. पृथ्वीवरून माणसाला दिसणारे जे आकाश आहे, त्याच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणाऱ्या रेषेवर आकाशाचे प्रत्येकी 30 अंशाचे असे 12 भाग केले आहेत. मीन राशी 12व्या भागात येते, म्हणून ही राशी 12व्या आकड्याने दर्शवितात. या राशीत भावुक, अध्ययनशील, आध्यात्मिक, विनम्रता, सज्जनशीलता असे गुणधर्म मीन राशीत साप अ, आढळतात. दिनांक 16-17 या 2 दिवसात विनाकारण भटकंती करणे टाळा. मनामध्ये नियोजक नसताना काही केले तर इथे मात्र नुकसानीचे सावट निर्माण होईल. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणतेही काम करताना नियोजनाला महत्त्व द्या. त्यामुळे कामातील अडचणी कमी होतील. ज्या गोष्टीतून काहीच फायदा होणार नाही, अशा गोष्टींचा मोह सोडून द्या. न झेपणारी जबाबदारी घेऊ नका. बेकायदेशीर गोष्टींपासून लांब राहा. पौर्णिमा कालावधीत कोणताही व्यवहार करू नका. बाकी दिवसांचा कालावधी चांगला असेल. व्यवसायातील आवक-जावक लक्षात घेऊन गुंतवणूक करा. नोकरदार वर्गाच्या कामातील त्रुटी दूर होतील. आर्थिक बाबतीत काटकसर करा. मुलांच्या बाबतीत घेतलेले निर्णय योग्य असतील. कुटुंबातील मतभेद दूर होतील. जोडीदाराचा आदर करा. योग साधनेला महत्त्व द्या. महिलांसाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्या. एवढे बोलून मी माझा हा व्हिडिओ इथेच थांबवितो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन सदस्यांनी माझे YouTube चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती. आणि माझा रोज आजचे पंचांग हा भाग प्रदर्शित होत असतो. त्यामध्ये मी दिनाविशेष बाबत माहिती देतो आणि आजचे पंचांग
बाबत पूर्ण माहिती असते आणि काही रेमेडीज, काही उपाय पण देत असतो. तर ते तुम्ही रेग्युलर अवश्य बघा. त्यातून तुम्हाला दैनंदिन जीवनात नक्कीच लाभ होईल. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. थँक यू, थँक यू, थँक यू.